हॅलो, मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? नाशिकला असताना श्रावची मनगटी तुटली होती आणि मी ती तशीच घेऊन आले होते। अक्कांनी बघितली तर अक्का म्हणे दे मी तिला गाठून देते। त्या ते करत होत्या तेव्हा ह्या दोघींनी पूर्ण घरभर पसारा घातला होता आणि आता मला पण माहेरी जायचं होतं। पटकन आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते। चला ही नाही पडत का पाया? नाही चला चल चल आपलं जायची लवकर चला। तुम्हाला मला सांगायचंच राहिलं की माझे BEdचे सेकंड इयरचे पेपर आहेत, त्यामुळे मग मी 8 दिवस माझ्या माहेरी थांबणार आहे। सासरी पण थांबू शकते पण न्यायला आणि आणायला नाही आहे कोणी। माझे सासरे पण जॉबला जातात तर मग त्यांना पण पॉसिबल नाही होत आणि आमच्या घरापासून राहुरी भरपूर लांब आहे आणि जायला दुसरं काही नाही पण साधन, म्हणून मग माहेरी थांबणार आहे। पप्पा फ्री असतात तर ते मला नेऊन आणून सोडवणार, म्हणून हे मला माहेरी सोडून नाशिकला जाणार आहे रिटर्न। अय तू नको घेऊ, अय पैगी टाटा कर आता, बाय बाय कर टाटा चल बाय कर लवकर। आता बरी करू लागली। टाटा बाय टाटा। ती राही श्रावला आता समजायला लागला आपल्या आजी बाबा अक्का अण्णा, तर ती निघायच्या वेळेस थोडंसं तोंड बारीक करते पण तिला असा प्रश्न पडतो की मम्मी पप्पा सोबत जावा की आजी आजोबा सोबत राहावं। आज तसं लवकरच निघलेलो आहे, त्यांना जायचं आहे म्हणून, तर सगळं आवरून निघालो आहे। पिलूचा पाळणा वगैरे सगळं घेऊन आलो होतो आम्ही, आता बरेच दिवस राहायचं आहे म्हणून। त्यानंतर ते मला चिडवत होते की माहेरी जायचं म्हणून पोरगी एवढी खुश आहे। म्हटलं मग आता खुश तर राहणारच ना, माहेरी जायचं असलं कोणती पोरगी किती खुश होणार। 4-5 दिवस मस्त आरामात राहायचं आणि फक्त आयतं खायचं आणि तेव्हा मला श्रावचं पण टेन्शन राहणार नाही कारण की मम्मी सांभाळायला असणार आहे। तर राहुरीमध्ये आलो होतो आणि खंडोबाच्या मंदिरात जायचं होतं आम्हाला दर्शन घेण्यासाठी, म्हणून मग खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो। जत्रा होती तेव्हा काही आमचं येणं झालं नव्हतं आणि आज रविवार होता तर म्हटलं चला आपण पण दर्शन घेऊ, म्हणून मग मंदिरामध्ये आलो आहे आणि एकदम छान मंदिर आहे आमच्या राहुरीमध्ये खंडोबाचं। यात्रा पण भरपूर मोठी भरते तर चला इथं दर्शन वगैरे घेऊ। जा लवकर बाप्पा करू रे, बाप्पा कर इथं, बाप्पा कर श्राऊ इथं इथं बाप्पा कर, इथं बाप्पा कर, तिथं बाप्पा करा बाप्पा। तुम्ही आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल श्राऊ प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यावर एवढीच खुश असते आणि एवढ्याच आनंदेमध्ये मस्त उड्या मारत असते। फोटो काढू, उभा राहा फोटो काढ। मंदिरात गर्दी नसल्यामुळे एकदम छान दर्शन झालंय आणि आता दर्शन वगैरे घेतलंय। ऊन पण एवढं जास्त आहे ना, म्हटलं मस्त ज्यूस घेऊ, तर पाईनॲपलचे ज्यूस आमचा पण फेवरेट आहे आणि माझ्या श्रावचा पण खूप फेवरेट आहे। तर ती पण मस्त एकदम, तसा पण उन्हाळा आहे आणि मुलांना फ्रूट जाणं जास्त गरजेचं आहे, तर तिला पण मस्त ज्यूस वगैरे दिला आणि आता आम्ही निघालो फायनली माझ्या माहेरी। आता मस्त 8 दिवस राहायचं म्हटलं एक्साइटमेंट तर काही वेगळीच आहे आणि श्राव मात्र खूप खुश आहे। त्यानंतर आता घरी पोहोचतोय आणि मग तुम्हाला दाखवते। चला आता ते आम्हाला सोडून गेलेले आणि आता थोडंसं स्टडी वगैरे करतो कारण की उद्या परत पेपर आहे आणि पेपरला काही लिहिता पण आलं पाहिजे, तर आता मस्त स्टडी वगैरे करते, थोडासा करायला पाहिजे। श्राव मात्र छान झोपलेली आहे। सकाळी उठल्यापासून ना माझ्या पायामध्ये एका पोटरीमध्ये चमक निघत होती आणि ती चालताना खूप पाय दुखत होतं। मला पण समजत नव्हतं की त्याला काय झालेलं आहे, तर मम्मीला सांगितलं। मग मम्मीने त्यांच्याकडे हे मशीन होतं तर तिने मग लावून दिलं आणि ती म्हटली की 2-3 वेळेस लावलं तर फरक पडतो। आता त्या मशीनचं एक्झॅक्टली नाव माहीत नाही मला, पण त्याने मला बऱ्यापैकी फरक पडला होता। चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू आणि श्रावचं मात्र इथं पण मस्तीच चालू आहे। चला मी तुम्हाला दाखवते नेमकं हे मशीन कसं आहे। हा तिथं भीती वाटत मम्मी मला, काहीच होत नाही। हा झाला सांग बरं, नाही का थांब ना, किती वेळ लावायचं? किती रुपयाचं होतं ही मशीन? 1700।
खरंच राहतं का? कुठे घेतलं होतं? हाताने लावायची बाय भाऊ रे बाबा, हात नाही लावायच्या, हाताने लावायच्या. ती लावीन नको तू हात नको ना लावू बाळा, नको ना लावू, नको ना. मम्माला भाऊ झालाय ना तिथं, तुझ्या मम्माला भाऊ झालाय ना. तिचा भाऊ तुला झाला. झाला, तुला तुला कुठे भाऊ झाला? कुठे गेला बाबा तुला? पुष्पाचा शोधल बर का, गुडघ्याला कुठे झालं? इथं झाला, इथं भाऊ झाला माझ्या बायला. इथं काही असो, पण माझा पाय सकाळपर्यंत एकदम बरा झालेला होता. आजीला आवाज दे. बाळ कुठे आहे? ते बाळ आहे, बाळाजवळ जा ना. तू जवळ नाही जात का बाळाच्या? काय करते बाबा? पाणी मारते. ते बघ बाबा कसं पाणी मारत. तू मारू लाग ना पाणी. रोज रात्री मारावं लागतं का? पप्पांच्या घराचं काम चालू आहे, तर ते पाणी मारताय आणि श्राव मात्र इथं उभी राहून बघती त्यांच्याकडं. ती पहिल्यांदाच बघती असं पाणी वगैरे मारणं, तर ती चांगलं निरीक्षण करू राहिली आणि त्यानंतर बाबांना सांगायला पण लागली की इथं मारा, तिथं मारा. तर आता 8 दिवस तर आम्ही इथं आहे आणि उद्या माझा पेपर आहे आणि मी पेपरला जाणार. तेव्हा श्राऊ सकाळी 11 पासून तर संध्याकाळी 7:30-8 पर्यंत त्यांच्याजवळ थांबणार आहे. तर बघूया कशी रिस्पॉन्स देते, थांबती का नाही, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत चलो बाय, भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.